तर आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीतले भाग्यश्री कॉलनी आणि भाग्यश्री कॉलनीमध्ये सध्या रवी राजपुते आलेले आहेत. आपण जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही आज या भागात आलेला आहात भरपूर दिवसानंतर. ह्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? हा तसा भाग आमचा 2011ला या भागामध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आता सध्याची जी इचलकरंजी शहरातील भागाची रचना झालेली आहे नवीन 2025मध्ये, त्या रचनेमध्ये पुन्हा एकदा मला या भागाचं काम करायची संधी या भागातल्या दुर्गामाता आणि गणपतीनं मला दिल्या असं मी या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो. मी ज्यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी आलो त्यावेळेस मला महिलांनी एकच सांगितलं की साहेब, ह्या परिसरामध्ये पहिला जर तुम्हाला आता काय करायचं असेल तर आम्हाला एक बोर मारून या ठिकाणी द्यायला पाहिजे, असं संपूर्ण महिलांचा आग्रह होता. त्या आग्रहाखातीर आम्ही इचलकरंजी शहरातले बरेचसे पॉईंट या ठिकाणी आमच्या भागातले आम्ही बघितलेले आहेत. परंतु जिथं गरज आहे अशा ठिकाणचे पॉईंट आम्ही या भागाचे आमदार राहुलजी आवाडे साहेब यांना मी कल्पना दिली. त्या कल्पनेतून त्यांना सांगितलं की लवकर काही भागामध्ये मारणं गरजेचं आहे. त्यातला हा भाग्यश्री कॉलनीचा भाग आहे आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपण केलेल्या मागणीला आज मुहूर्त स्वरूप देऊन आज या परिसरामध्ये डॉक्टर राहुलजी आवाडे हे आमच्या मागणीला मान्यता देऊन आज बोर मारण्याचं त्यांनी कबूल केल्यानंतर आम्ही आज मारतोय. त्याबद्दल सर्वांचे, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं राहुल आवाडे यांचा आपण आभार मानूया पहिल्यांदा टाळ्याच्या घराचा. आणि तसं बघायला गेलं तर या परिसरामध्ये आणि बरीचशी कामं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आता रस्त्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि रस्ता जरी झाला तर त्या रस्त्यावर पडणारं जे पाणी आहे त्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होणं हे टेक्निकली महत्त्वाचं आहे. हे या भागामधल्या लोकांचा एकच आता सध्याचा प्रश्न आहे. तरुण मुलांना या ठिकाणी गणपतीचं साहित्य ठेवण्यासाठी एक हॉल असावा, अशा ह्या 2 मागण्या आहेत. तर 3 मागण्या होत्या, त्यातल्या बोरची मागणी आज पूर्ण झाली असं मी जाहीर करतोय. आणि दुसरी जी मागणी आहे रस्त्याची, मी जाहीरपणे सांगतो, मी सगळ्यांना सांगितले, अनेकदा सांगतो, जोपर्यंत इथं सामान येऊन पडत नाही तुमच्या रस्त्याचं तोपर्यंत आम्ही तुमच्याकडे मतंसुद्धा मागायला येणार नाही असं जाहीरपणे सांगतो. आणि हे जे काम आता होणार आहे ते कसल्याही परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित कसं होईल, इंजिनियरांची चर्चा करून पाईपलाईन करून गटरीमध्ये पाणी कसं जाईल हे सगळं नियोजनबद्ध तुम्हाला करून देऊ. आणि तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तरुण पोरांनासुद्धा ह्या भागातल्या ज्या काही मागण्या आहेत हॉलच्या ह्यासुद्धा भविष्यामध्ये आम्ही करण्याचा अभिवचन देतो. आणि असंच प्रेम ठेवा हीच अपेक्षा ठेवून नमस्कार. सर, हे जो बोर मारलेला आहात तुम्ही, हे नेमकं कोणत्या फंडातून मारलेला आहात आणि कशा पद्धतीने मारलेला, स्वखर्चानं मारलेला आहात? आपल्या मागणीप्रमाणे आम्ही राहुलजी आवाडे यांना आपल्या प्रभाग क्रमांक आपला 10 येतो, 10 मध्ये आपण 10 बोर मागितलेला आहे. 10च्या 10 बोर त्यांनी आम्हाला एका मिनिटामध्ये त्यांच्या खर्चातून मंजुरी दिलेली आहे, स्वखर्चातून दिलेली आहे. त्याचं पहिली सुरुवात मला असं वाटलं की जिथं गरज आहे, आज मला जी परिस्थिती इथं बघितली तर खालच्या लोकांना या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पहिला मी बोर आज इथं सुरुवात केलेला आहे. आणि हे आमचे आमदार राहुलजी आवाडे साहेब यांच्या स्वखर्चातून या ठिकाणी हा आपल्याला बोर मारून देण्यात. आणि ह्याचा वापर माझी विनंती आहे सगळ्यांना की सार्वजनिक ह्या बोरचा वापर झाला पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी हे ते न होता अडवेडे न देता इथं पॉईंट करा. इथं पॉईंट म्हणजे इथं पाणी सोडू नका. इथं जर तुम्ही पाणी सोडला तर भविष्यामध्ये आम्ही जरी रस्ता केला तो रस्ता आणि परत खराब होऊ शकतोय. इथं पॉईंट करून खाली घेऊया आणि ते पॅक करूया. आणि ते जे पॉईंट आहेत पाण्याचे ते आपण आतल्या साईडला गरजेचे आहे. आणि तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो, एक बोर नाही पुरलं तर दुसरा मारून देतो, पण भांडी तेवढं काय. सर, हे बोर मारलाय नागरिकांच्या तुमचं कौतुक तर होतंयच. हे सुळकूड योजना इचलकरंजीची कुठेतरी फसलेली दिसते का, जेणेकरून फक्त लोकांच्या इचलकरंजीकरांच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी हे तुमचं सरकार फक्त नावाला बोर मारून देतंय का? बोर मारत असताना तुम्ही भरपूर बोर मारता, पण भूगर्भशास्त्रज्ञांचा त्यात सल्ला घेतलेला आहात का? कारण जर भरपूर बोर मारले तर यदा कदाचित जमिनीतलं पाणी जर पूर्ण आटलं तर हे झाडे मरून जातील आणि हे वसाड होण्याची मार्गावर देखील असतं. ह्याचा कोणी सल्ला घेतलेला आहात का भूगर्भतज्ञाचा? 100% नगरपालिकेचा इथं हत्ती घेणं सोपं आहे, पाळणं अवघड आहे. त्यामुळे नगरपालिका इथं लाईट देणार आहे. त्यामुळे लाईट देताना ती तसं सगळी माहिती घेतल्याशिवाय, परवानगी घेतल्याशिवाय देत नाही. परवानगी रिसर आपण घेतलेली आहे
आणि सगळ्यात महत्त्वाचा सुळकुडचा जो पाण्याचा प्रश्न आहे 100% येणाऱ्या काळामध्ये खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुलजी आवाडे हा प्रश्न सोडवणार आहेत। त्यामुळं तुम्ही पत्रकार मंडळी आम्हाला कितीही जरी तुम्ही बोलला, काय जरी बोलला, आम्हाला काहीही फरक पडणार नाही। या गावचं पाणी ह्या गावचे आमदार राहुलजी आवाडे आणि धैर्यशील माने 100% आणणार एवढं त्या ठिकाणी। 40 वर्ष आवाड्यांची सत्ता होती तरी देखील इचलकरंजीला पाणी मिळालेलं नाही आहे। पुन्हा जर दुसरा विषय घेतला तर जे काही कारखाने आहेत, पंचगंगा प्रदूषित करणारे लोक आहेत, आमदार त्याच्यावर धाडस दाखवतील का गुन्हे दाखल करण्याचे प्रदूषण कायद्याअंतर्गत, आणि तुम्ही तशी मागणी करणार का? 100% आता सध्या 350 कोटी रुपये प्रदूषणच्यासाठी या ठिकाणी मंजूर झालेलं आहे। त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे। ज्या गावातल्या प्रोसेस आहेत, ज्या सायझिंग आहे, पाण्याचा निचरा त्या ठिकाणी स्वच्छ होऊन त्या ठिकाणी नवीन एक प्लांट नदीच्या परिसरामध्ये या ठिकाणी 2-4 ठिकाणी होणार आहे। त्याचं कामसुद्धा नजीकच्याच काळामध्ये सुरू होणार आहे। आता हे काम लगेच आज मंजूर झालं म्हणजे उद्या होणार नाही। काम सगळ्या पद्धतीनं या गावचे आमदार राहुलजी आवाडे धडाडीनं करायला लागल्यात। आता काम करणाऱ्या माणसाला थोडा वेळ द्यायला पाहिजे। त्यामुळं आजचा दिवस आपला हा आपल्या भागातल्या बोरचा आहे, तरीसुद्धा आता पत्रकार ह्या भागात असल्यामुळं आम्हाला उत्तर देणं गरजेचं वाटते। त्यामुळे मी एवढंच सांगतो, कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी इचलकरंजी शहरामध्ये पाण्याचा प्रश्न असू दे, प्रदूषणाचा प्रश्न असू दे, लोकांना पाणी आता तात्पुरतं जरी आम्ही आज करत असलो तर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आम्ही सगळी मंडळी त्या आमदाराच्या, कारण का आमदार असा काम करायला आहे हिरिरीनं, त्याच्या पाठीमागे राहणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यासाठी आपण त्यांना वेळ देऊया आणि नजीकच्या काळामध्ये ते 100% आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवतील। आज आपल्याला हे जे काय त्यांनी मदत केलेली आहे त्याबद्दल आपण त्यांना आभार मानूया, एवढंच बोलतोय। धन्यवाद साहेब। जर तुमच्या काय कमेंट असतील तर नक्कीच कमेंट मध्ये कळवा की बोर जे मारायचं काम चालू आहे त्याच्याबद्दल नागरिकांच्या काय भावना आहेत। धन्यवाद।